रत्नागिरी शहर आणि आसपासच्या खड्ड्यांवरून आता विरोधक आमने सामने आले आहेत। रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या शिरगाव ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। कॉन्ट्रॅक्टर माधवी सुरेंद्र माने यांचा निषेध कॉन्ट्रॅक्टर माधवी सुरेंद्र माने यांचा जाहीर निषेध कॉन्ट्रॅक्टर माधवी सुरेंद्र माने यांचा जाहीर निषेध कॉन्ट्रॅक्टर माधवी सुरेंद्र माने यांचा निषेध कॉन्ट्रॅक्टर माधवी सुरेंद्र माने यांचा जाहीर निषेध कॉन्ट्रॅक्टर माधवी सुरेंद्र माने यांचा जाहीर। ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांच्या पत्नीशी संबंधित रस्त्याचे ठेकेदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। तसेच रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असल्या कारणाने जोरदार घोषणाबाजी आणि निषेध करण्यात आलाय। रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आलं आहे। शिवसेनेचा हा पलटवार म्हटला जातोय। यामुळे शहरातील दोन शिवसेनेत तणाव वाढण्याची आता शक्यता आहे। दोन वर्ष झाली तरी काम पूर्ण करून सुद्धा काम रस्त्याला खड्डे पडलेले आहेत आणि ते लोकांवर आमदार साहेबांवर टीका करतायत। पालकमंत्री एवढे 5 टर्म एवढे चांगलं काम करत असताना सुद्धा ते त्यांच्यावर टीका करतात आणि स्वतःचे काम त्यांनी घेतलं नाही आहे। त्याला एवढे मोठे भले खड्डे पडलेले आहेत, ह्याच्यावरनं ते लोक प्रवास करतात, त्यांचे कमरे मोडत नाहीत का? त्यांच्या गाड्यांची पण नुकसान होत आहेत। हे कधी करणार काय? माचीच कामं अर्धवट ठेवता का तुम्ही? निषेध शिवसेना जिंदाबाद। ग्रामपंचायतमध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये हा रस्ता येतो। आज गेली 2 वर्ष झाली रस्त्याची कामं अर्धवट टाकून निघून गेलेली आहेत। पण ऐकून घेते आमदार साहेबांवर तिथे टीका करत असते। ते स्वतःच्या दगडाखाली असताना दुसऱ्यावर चिखलफेक करत पाहिजे, एवढीच फक्त कामं दुसरे त्यांना फक्त येतात, बाकी काय करू शकत नाहीत ते। निषेध शिवसेना उपतालुका प्रमुख शिरगाव। आज आम्ही इथे कॉन्ट्रॅक्टर माधवी सुरेंद्र माने यांचा जाहीर निषेध करत आहोत। त्यांनी जे काम घेतलं होतं 2023 साली शिरगाव रेशन दुकान ते तिवंडेवाडी जाणारा रस्ता, हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला असून त्याला प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि तिथून जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। त्यांच्या कमऱ्यांचे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत, लहान मुलांना गाड्यांचे ॲक्सिडेंट पडल्यामुळे फ्रॅक्चर झालेले आहेत आणि अशा परिस्थितीसुद्धा जरी कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधला असता तर तो लक्ष देत नाही आणि काम करत नाही आहे। आणि या रस्त्याला फिशरीज कॉलेज, शेतीशाळा, आदिष्टी देवी मंदिर, आता यावर्षी नवरात्र उत्सवामध्ये इथे जाताना लोकांचे अतोनात हाल झाले, लोक पडले आणि लोक कॉन्ट्रॅक्टरला शिव्या घालत होते। हे जेव्हा दुसऱ्यांवर टीका करतात, आमदार साहेबांनी एवढे वर्ष रत्नागिरीचा सगळं पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा विकासात मोठा सहभाग साहेबांनी दिले आहेत। एसटी स्टँडसारखे मोठे मोठे प्रोजेक्ट पूर्ण केलेत, आज लोकांसाठी सगळ्या सुखसोयी उपलब्ध करून दिलेले आहेत। असं असताना ते साहेबांच्या विरोधात बोंब मारतात, पण स्वतः जे कामं केलेली आहेत त्यांना मोठे भले खड्डे पडलेत नाही, त्याच्यात लोक पडतायत। लहान मुलांना येताना जाताना त्रास होतो, कॉलेजच्या मुलांना जाताना त्रास होतो, अंगावर चिखल उडला जातो, शाळेतली मुलं गाडी गेल्यामुळे चिखलात भिजून शाळेत बसायची वेळ आलेली आहे। हे जबाबदारी स्वीकारायला ते तयार नाही आहेत का? त्यांनी पहिले हे स्पष्ट करावं की हा रस्ता कधी पूर्ण करून देणार योग्यरित्या आणि नंतर बाकीच्या साहेबांच्या विरोधात टीका करायची आहे। मतं चोरी केली म्हणून बोंब मारतात, पण आज साहेबांना एवढ्या मताधिक्याने लोकांनी निवडून दिले, उगाच दिलं नाही। त्यांनी एवढी विकास कामं केलेत, आज शहराचा विकास पूर्णपणे साहेबांनी केलेला आहे। त्यासाठी साहेबांनी दिवस रात्र मेहनत घेतली। साहेब कधी कुठेही कोणी फोन केला तर उपलब्ध होत आहेत आणि प्रत्येकाचं काम साहेब वेळोवेळी करत असताना सुद्धा हे जर साहेबांविरोधात बोंब मारत असतील तर सगळी जनता त्यांना त्याचा उत्तर जनतेला त्यांनी उत्तर द्यायलाच पाहिजे की तुम्ही साहेबांबद्दल दरवेळेला का बोंब मारता, जेव्हापैकी एवढे काम केलं जातं आणि स्वतः तुम्ही कामं घेता आणि त्या कामांची अवस्था काय होते आणि तुमची मुलं कामं घेतात आणि अर्धवट टाकतात, ह्याला जबाबदार कोण आहे? टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।